नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 4 मार्च 2024 ते 10 मार्च 2024 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी, या सप्ताहात तुम्ही आर्थिक गोष्टींना घेऊन पूर्वी ज्या योजना राबवल्या होत्या त्या खराब होऊन जाण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला उधारीवर धन घ्यावे लागू शकते. सोबतच तुम्ही मानसिक तणावातही येऊ शकता. कौटुंबिक जीवनाची गोष्ट केली असता तुमच्या राशीसाठी हा सप्ताह बराच उत्तम आहे, कारण ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित कराल. सोबतच तुमच्याजवळ खाण्यासाठी बरेच उत्तम पक्वान असतील. या कारणाने तुमच्यासमोर ही समस्या उत्पन्न होऊ शकते की कुणाला पहिले निवडले जावे. दुसऱ्याकडून सल्ला घेणे बऱ्याच वेळा आपल्या उत्तम निर्णय घेण्यात मदत करते. या सप्ताहात उच्च शिक्षण ग्रहण करत असलेल्या विद्यार्थ्यांना विनाकारण आपल्या मनात संशय पैदा करण्यापासून बचाव करावा लागेल, कारण असे करण्याने उत्तम आहे की तुम्ही आपल्या अभ्यासाला घेऊन जे प्रश्न मनात आहेत त्यांचे निराकरण करा आणि गरज पडल्यास काही प्रोफेशन कोर्समध्ये दाखला घेऊन आपली योग्यता वाढवा. उपाय: नियमित ललिता सहस्त्रनामाचा जप करा. वृश्चिक राशी, तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या वर्तनामुळे तुम्ही या सप्ताहात थोडे नाराज असाल आणि यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल. सोबतच त्यांच्यासोबत तुमचा वाद होण्याची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टीने या सप्ताहाची सुरुवात खूप उत्तम राहणार आहे, कारण या काळात तुमच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग सुरू होईल. म्हणून असे करण्याच्या आधी आपल्या आईवडिलांची संमती नक्की घ्या, अथवा नंतर त्यात आपत्ती होऊन तुम्हाला दुसऱ्यासमोर कमीपणा येऊ शकतो. या सप्ताहात बुद्धीची देवता बऱ्याच विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ देऊन यश प्राप्ती करण्याचे कार्य करेल. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यावेळी भाग्याची साथ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने तुमच्यासाठी हा सप्ताह सामान्यपेक्षा अधिक चांगला राहील. उपाय: मंगळवारी वृद्ध लोकांना भोजन दान करा. धनुराशी, या राशीतील जे जातक भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ प्रत्येक प्रकारच्या पूर्वीच्या नुकसानीतून उभारण्यात मदत करेल, कारण ही वेळ तुमच्या करिअरसाठी बरीच उत्तम सिद्ध होईल. यामुळे तुम्ही आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी बऱ्याच मोठ्या लोकांना भेटून योग्य योजना राबवताना दिसतायत. बऱ्याच विद्यार्थ्यांना आवश्यकतेपेक्षा जास्त आत्मविश्वास आणि आळस या सप्ताहात त्यांच्या अधोगतीचे मुख्य कारण बनू शकते. म्हणून या क्षणापासून तुम्ही दूर राहण्याची आवश्यकता आहे, अथवा तुम्हाला इच्छा नसतानाही स्वतःला आपल्या धैर्याच्या शर्यतीतून बाहेर व्हावे लागेल. नातेवाईकांकडे जाणे तुमच्या धावपळीच्या जीवनात काहीसा आराम देणारे सिद्ध होऊ शकते. चंद्र राशीपासून 3ऱ्या भावात शनी स्थित होण्याच्या कारणाने या काळात तुम्ही आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ देण्यात यशस्वी राहाल. उपाय: गुरुवारी मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. मकर राशी,
या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजण्यात मदत मिळेल की आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी तुम्हाला लागोपाठ मेहनत करावी लागेल. यासाठी तुमच्या प्रत्येक कामामागे प्रेम आणि दूरदृष्टीची भावना असली पाहिजे. कार्यस्थळी कुणी महिला सहकार तुमच्या एकटेपणाचा फायदा उचलू शकते, कारण शंका आहे की तुम्ही कुठल्याही महिलांसोबत आपल्या मनाची गोष्ट किंवा आपल्या करिअरला घेऊन तुमची ही योजना ते तुमच्या गोष्टी स्वतःपर्यंत न ठेवता कुणी अशा व्यक्तीला सांगून देतील ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. या आठवड्यात अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेतील परिश्रमानुसार निकाल प्राप्त होणार नाही, त्यामुळे त्यांच्यात नैराश्याची भावना निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत जीवनात हार-जीत होत असते हे लक्षात घेऊन आपण स्वतःला शांत करणे आवश्यक आहे हे समजून घ्या आणि पुन्हा कठोर परिश्रम सुरू ठेवा. घरात उत्साहाचे वातावरण या सप्ताहात तुमच्या तणावाला कमी करेल. भविष्यातील प्रत्येक आर्थिक आव्हानांसाठी आधीसारखी तयारी करून तुम्हाला फक्त डोके लावून गुंतवणूक केली पाहिजे. आपल्या मेहनतीची कमाई विचारपूर्वक कुठल्याही योजनेमध्ये लावा. या सप्ताहात आपल्या आरोग्यात सुधारणा आणा, कारण तुम्हालाही माहीत आहे की एक कमजोर शरीर मनुष्याच्या डोक्याला कमजोर बनवते. उपाय: नियमित 21 वेळा ओम शिवचा जप करा. कुंभ राशी: या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक प्रकारची यात्रा करण्यापासून बचाव केला पाहिजे, अथवा तुम्हाला थकवा किंवा तणाव वाटू शकतो, ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसेल. जर तुम्ही सरकारी क्षेत्रात काम करताना दिसत आहे तर हा सप्ताह तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि उत्तम राहणार आहे, कारण यावेळी तुम्हाला सरकारकडून लाभ आणि पुरस्कार मिळण्याची शक्यता कायम राहील. तुम्हाला उत्तम स्तरावर नफा मिळेल. तुमचा ऊर्जावान मनमोकळा भरलेला व्यवहार तुमच्या आसपास, खास करून तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आनंद देईल. या आठवड्यात विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षण किंवा कोणत्याही विषयाबद्दल शंका असल्यास ती पूर्णपणे दूर होईल. विशेषतः या राशीतील ते लोक जे हार्डवेअर आणि इलेक्ट्रॉनिक्स, कायदा, सामाजिक सेवा या क्षेत्रात शिकत आहेत त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार यावेळी अपार यश मिळू शकेल. म्हणून व्यर्थ गोष्टीबद्दल किंवा घरगुती समस्यांचा विचार करण्यात वेळ घालवू नका आणि आपले सर्व लक्ष फक्त आपल्या अभ्यासावर द्या. उपाय: नियमित 44 वेळा ओम मांडाय नमःचा जप करा. मीन राशी: या राशीतील व्यापाराच्या क्षेत्राने जोडलेल्या जातकांना बऱ्याच ग्रह नक्षत्रांच्या स्थितीने अनुकूल परिणाम मिळू शकतील. अशात या काळात त्यांना विविध क्षेत्राने उत्तम कमाई होण्याची शक्यता आहे. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांचे आरोग्य खराब होऊ शकते. या कारणाने त्यांना स्वतःला आपल्या शिक्षणाच्या प्रती केंद्रित राहण्याच्या समस्यांचा सामना करावा लागेल. अशात सुरुवातीपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घेऊन चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. या आठवड्यात आपल्याला एखाद्या प्रकारच्या यात्रेवर जावे लागेल. जरी हे आपल्या व्यस्त दिनक्रमातून आपल्याला थोडा आराम देईल, परंतु
हा प्रवास आपल्यासाठी देखील थकवणारा आणि तणावदायक असू शकतो. जेव्हा आपण आपल्या प्रयत्नातून या प्रवासामधून चांगले आर्थिक कमाई करू शकाल, तेव्हा ही सर्व थकवा नाहीसा होईल. या आठवड्यात आपण घरातील कामात रस घेऊन घरातील इतर स्त्रियांना मदत करू शकता. हे आपल्याला कुटुंबातील वाढत्या आदरासह इतर सदस्यांशी असलेले आपले नाते दृढ करण्यास मदत करेल. उपाय: शनिवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद.